हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आपण पाहणार आहोत अतिशय खमंग, स्वादिष्ट आणि पौष्टिक असे भोपळ्याचे थालीपीठ। भोपळा हा आरोग्यासाठी अतिशय गुणकारी मानला जातो, त्यामुळे स्वयंपाकघरात भोपळ्याचे पदार्थ हे झालेच पाहिजे। चला तर मग सुरुवात करूया। मी इथे एक भोपळा घेतलेला आहे, स्वच्छ धुवून पुसून घेतलेला आहे। त्याला आपण आता कापून किसून घेऊयात। अर्धा भोपळा मी कापून घेतलेला आहे। आता त्याला आपण किसून घ्यायचं आहे। भोपळा किसून झालेला आहे। आता आपण थालीपीठात घालण्यासाठी वाटण करून घेऊयात। मी इथे मिरची घेतली आहे, लसूण घेतले आहे आणि कोथिंबीर, ते आपण आता जाडसर वाटून घ्यायचे आहे। असा जाडसर मिरचीचा ठेचा करून घ्यायचा आहे। आता किसलेल्या भोपळ्यात गव्हाचे पीठ, बेसन पीठ आणि तांदळाचे पीठ घालायचे आहे। तुमच्या घरात जर ज्वारी किंवा बाजरीचे पीठ असेल तर तुम्ही ते घातले तरीही चालेल। आता आपण जो मिरचीचा ठेचा बनवला होता तो त्यात ऍड करून घेऊयात। आता जिरे, लाल तिखट आणि मीठ टाकून घेऊयात। आता मिश्रण व्यवस्थित कालवून घ्यायचं आहे। आधी पाणी न टाकताच कालवायचं, कारण भोपळ्याचं पण पाणी सुटत असतं। व्यवस्थित मिश्रण कालवून झालं की मग थोडं पाणी घालून परत कालवून घ्यायचं। थोडं पातळ असंच मिश्रण करायचं आहे, जास्त घट्ट पण नाही करायचं। तुम्ही बघू शकतात अशा प्रकारे पीठ भिजवून घ्यायचं आहे। आता तवा ठेवून तवा व्यवस्थित गरम होऊ द्यायचा आणि पिठाचा थोडासा भाग घेऊन पीठ व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे गरम तव्यावर। पीठ थोडंसं पातळच राहू द्यायचं, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित पसरवता पण येईल। आणि या पद्धतीने केल्याने थालीपीठ अगदी बारीक आणि खमंग असे होतात। व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे। आता आजूबाजूला तुम्ही तेल किंवा तूप घालू शकतात। वरून तीळ लावून घ्यायचे आहे तुम्हाला हवे असल्यास। थालीपीठ अगदी कमी गॅसवर खमंग असे भाजून घ्यायचे आहे। असे दाबून दाबून भाजायचे, जेणेकरून थालीपीठ व्यवस्थित शिजतील।
आपले थालीपीठ आता व्यवस्थित भाजले गेलेलं आहे। आता ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया। तर मंडळी, आपले स्वादिष्ट आणि खमंग थालीपीठ तयार झालेले आहेत। तुम्ही तुमच्या घरात सकाळी नाश्त्यासाठी हे थालीपीठ नक्की ट्राय करा। तुम्ही ते लोणच्या सोबत किंवा दही सोबत सुद्धा एन्जॉय करू शकतात। तर अशाच नवनवीन रेसिपी जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनलला म्हणजेच नूतन्स रेसिपी विथ खानदेशी टच या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। आणि तुमचे थालीपीठ कसे झाले हे मला कमेंट करून सांगा। तोपर्यंत काळजी घ्या, खात राहा, बाय।